तालुक्यातील सन्माननीय मधुशेठजी ठाकूर यांचे चिरंजीव आणि आमचे तरुणांचे प्रेरणास्थान सन्माननीय उमेशदादाजी ठाकूर यांना मी विनंती करतोय की रोहितजी पाटील यांना लागोपाठच्या दोन्ही सामन्यांचं जे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार होता तो आपण या ठिकाणी पुरस्कार प्रदान करायचा आहे। सन्माननीय रोहितजी पाटील यांनी अतिशय सुंदर अशी कामगिरी केली आणि निश्चित अलिबाग संघ मोठ्या आत्मविश्वासाने या ठिकाणी मैदानातून बाहेर येताना दिसतोय, कारण जी स्पर्धा होती अतिशय सुंदर अशी स्पर्धा आणि आजच्या दिवसात दोन्ही सामन्यांमध्ये वाखाणण्याजोगी कामगिरी करताना दिसतोय। अलिबागचा संघ एक आत्मविश्वास या ठिकाणी सांगतोय। मी रोहितजी पाटील यांना विनंती करतोय सन्माननीय उमेशदादा ठाकूर यांना मी विनंती करतोय। रोहित पाटील याने अतिशय सुंदर अशी गोलंदाजी केली होती, एक वाखाणण्याजोगी अशी कामगिरी केली होती मैदानावर। त्याचा सत्कार या ठिकाणी त्याला जो चषक आहे तो आपण प्रदान करायचा आहे। विजय मार्तंड चषक आता स्पर्धेचा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातील दोन्ही सामन्यांमध्ये अतिशय सुंदर अशी कामगिरी केली होती। मी सन्माननीय उमेशजी ठाकूर साहेब यांना विनंती करतोय। रोहित याने पहिल्या सामन्यात 7 चेंडू 23 धावा सुद्धा केल्या होत्या आणि 2 विकेट घेतल्या होत्या, अष्टपैलू कामगिरी। दुसऱ्या सामन्यामध्ये 37 धावा 15 चेंडू आणि 4 फलंदाज बाद केले होते। जणू काही या स्पर्धेचा एक महत्त्वाच्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करणारा असा खेळाडू रोहित याचा या ठिकाणी उमेशजी ठाकूर विभागातील तरुणांचे प्रेरणास्थान सन्माननीय प्रसादजी गोंदली यांचं या ठिकाणी आगमन होत आहे। त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। या ठिकाणी आमचे मित्र रामजी मालिकक सांगतायत या स्पर्धेमधील हा 250वा निर्धाव चेंडू। तसं पाहायला गेलं तर 250 निर्धाव चेंडू जातात, याचा अर्थ या स्पर्धेत मोठे फटके निश्चित पद्धतीने येतात। या दरम्यान आता मात्र जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न करतोय। त्या ठिकाणी स्लिपच्या क्षेत्रामध्ये अतिशय सुंदर असा टिचून झेल घेतला जातोय। फलंदाज स्वप्नील याच्या स्वरूपात सुरेंद्रजी म्हात्रे श्रावणी स्पोर्ट्स पुरस्कृत या संघाचा पहिला फलंदाज बाद होतोय। अतिशय चांगली कामगिरी करणारा असा फलंदाज यावेळेला मात्र पूर्णपणे फसला जातोय, आधारवड कोसळला जातोय चौल संघाचा स्वप्नील याच्या स्वरूपात। निश्चित पद्धतीने जो गोलंदाजी करतोय मनीष अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय। पहिले 2 चेंडू टाकले होते, त्याच्यावरच खेळपट्टीचा चंग बांधला गेला होता, खेळपट्टीचा अंदाज घेतला होता। कशा पद्धतीचे चेंडू वळू शकतात, कसे चेंडू टाकू शकतोय, कशा पद्धतीने आपण समोरच्या फलंदाजाला जखडू शकतोय आणि त्याच पद्धतीने त्या गोलंदाजाला मनीष याला यश आलं। निश्चित पद्धतीने संघाला फायदा झाला आणि चौलचा एक महत्त्वाचा फलंदाज तंबूत पाठवण्यामध्ये त्याला यश आलेले। या दरम्यान कुणाल भट्टीकर येतोय फलंदाजीसाठी। दरम्यान पुन्हा एकदा वळतोय मैदानाकडे। या दरम्यान मनीष मोकल आपलं अतिक्रमण जारी करतोय, आपल्या षटकातील पुढील चेंडू टाकतोय, जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न करतोय। चेंडू हवेमध्ये जातोय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, अलगदरित्या झेल निसटतोय, सुटतोय। पुन्हा एकदा फलंदाज आपलं अस्तित्व गमावतोय। फलंदाज झेलचित होऊन 0 धावसंख्येवर भोपळा फोडून तंबूत परतला जातोय। या ठिकाणी विजय मार्तंड क्रीडा मंडळाच्या सर्व सदस्यांना मी विनंती करतोय, काही वेळात मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत, तरी सर्व या ठिकाणी विजय मार्तंड टेरोंडा संघाच्या समर्थकांना मी विनंती करतोय की आपण समालोचन कक्षामध्ये उपस्थित राहायचं आहे।
दरम्यान पुन्हा एकदा आपण मैदानाकडे वळतोय, जिथे मनीष गोलंदाजी करतोय. जणू काही पहिलं षटक टाकतोय. पहिलं षटक टाकणं तसं आव्हानात्मक षटक असतं, परंतु अगदी सहजगत्या असं षटक टाकतोय. पूर्णपणे चौल संघाच्या फलंदाजांना पूर्णपणे जखडून ठेवण्यात यश मिळते. आतापर्यंतच्या 4 चेंडूंवर अजूनही खातही उघडू शकलेला नाही चौलचा संघ. यावेळेला मात्र वैभव येतोय, एक अनुभवी म्हणून फलंदाजी करणारा, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ओळख असणारा असा वैभव येतोय. वैभव आपलं भवितव्य आजमावतोय चौल संघासाठी, परंतु मनीष काहीतरी वेगळ्या फॉर्ममध्ये आहे, वेगळ्या फॉर्मॅटमध्ये खेळतोय, वेगळे चेंडू टाकण्यात यशस्वी होतोय. यावेळेला मात्र वैभव याला कसं जखडून ठेवतोय हे पानच मोठं औत्सुक्याचं ठरणार आहे, कारण मनीष आपल्या षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते. आपल्या षटकातील अर्थात पहिल्या षटकातील हा 5वा चेंडू घेऊन येतोय गोलंदाज मनीष. डाव्या हाताने गोलंदाजी करतोय, अतिशय सुंदर चेंडू टाकतोय, कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढतोय. 1 धाव मात्र निश्चित मिळते. वैभव आपलं खातं उघडते. या एका धावेने चौल संघ आपलं खातं उघडते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे पहिल्या षटकातील 5 चेंडूंचा अद्याप सामना झालेला आहे. त्या 5 चेंडूंमध्ये केवळ 1 धाव जमवण्यात चौल संघ यशस्वी ठरतोय. अर्थात षटक पाहायला गेलं तर अतिशय वाखान्यजोगी अशी गोलंदाजी, टिच्चून गोलंदाजी, वैविध्यतापूर्ण गोलंदाजी आणि जी आपली ब्रह्मास्त्र आहेत त्या पहिल्याच षटकात अगदी खुल्ली करणारी गोलंदाजी, अशी गोलंदाजी करताना दिसतोय गोलंदाज. यावेळेला स्ट्राईकला जातोय तो म्हणजे संतोष अर्थात बाबू. दरम्यान पहिल्या षटकातील अखेरचा चेंडू, आता मात्र सुंदर चेंडू, आता बॅटची इनसाइड एज घेतोय. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू क्षेत्ररक्षण होतंय, तोपर्यंत 2 धावा मात्र रोखू शकत नाही. या 2 धावेनंतर पहिल्या षटकाचा खेळ होतोय. पहिल्या षटका अखेर धावसंख्या होते ती म्हणजे 2 फलंदाज बाद होतात चौल संघाचे आणि धावा लागतायत केवळ धावफलकावर 3. मी विजय मार्तंड तेरोंडा संघाच्या सर्व सदस्यांना विनंती करतोय की काही वेळात या ठिकाणी मान्यवर उपस्थित राहत आहेत, तरी आपण या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये लवकरात लवकर या ठिकाणी यायचं आहे. सर्व पंचमंडळी तसेच व्हॉलेंटियर्स तसेच सर्व सदस्य ज्यांनी या स्पर्धेत विजय मार्तंड तेरोंडा संघाला किंवा आयोजकांना मदत केली अशा सर्व मान्यवर मंडळींना मी पुन्हा एकदा विनंती करतोय की आपण या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये स्थानपन्न व्हायचं आहे. अर्थात मान्यवर मंडळी या ठिकाणी येणार आहेत, त्याच्यामुळे आपली उपस्थिती ही अति महत्त्वाची आहे. दरम्यान पुन्हा एकदा मैदानाकडे वळतोय, जिथे गोलंदाज मंथन डाकी आपलं आक्रमण जारी करतोय. पहिल्या षटकाचा फायदा उठवतोय का पाहायचं आहे, कारण पहिल्या षटकच मनीषने असं टाकलंय की चौल संघाला निश्चित पद्धतीने मोठी धावसंख्या उभारून देणार नाही असं चंग बांधलेलं षटक टाकलंय. परंतु दुसरं षटक आहे, क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. चौलचे फलंदाज सुद्धा एक मातब्बर आहेत, यावर्षी अतिशय वाखान्यजोगी कामगिरी करतायत. या दरम्यान दुसऱ्या षटकातील पहिलाच चेंडू मंथन डाकीचा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न करतोय, अपयशी ठरला जातोय. वैभव चेंडू निर्धाव जातोय, धावसंख्या स्थिर राहते. जसं काय पहिलं षटक टाकलं होतं मनीषनी, याचाच प्रत्येक दुसऱ्या षटकामध्ये आणण्याचा प्रयत्न केला जातोय मंथनकडून. अतिशय सुंदर अशी या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला अचानक मित्रमंडळ हशिवरे संघाकडून. या दरम्यान आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन येतोय, पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू आता भिरकावून देतोय. चेंडू हवेमध्ये जातोय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, फलंदाज वैभव बाद होतोय, आधार स्तंभ कोसळला जातोय. चौल संघाचा वैभव याच्या स्वरूपात आधारवर कोसळला जातोय. याचाच अर्थ असा होतोय कुठेतरी अचानक मित्रमंडळाचे गोलंदाज अतिशय सुंदर गोलंदाजी करतायत, पहिल्या षटकाचा फायदा उचलतायत. आव्हानात्मक षटक टाकलं होतं, त्या षटकाचा फायदा उचलताना दुसरा गोलंदाज अर्थात दुसरा षटक टाकणारा गोलंदाज मंथन हा सुद्धा या ठिकाणी यशस्वी होताना दिसतोय आणि चौल संघाचा वैभव याच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. दरम्यान वैभव याची जागा भरून काढण्यासाठी येतोय आकाश तवसालकर. आता मात्र चौल संघाची थोडीशी नाजूक अवस्था पाहायला मिळते या ठिकाणी, कारण स्पर्धा 5 षटकांची आहे. 5 षटकात मोठी धावसंख्या जमवणं हे प्रत्येक संघाचा एक मानस असतो, प्रत्येक संघाचा एक चंग असतो.
परंतु दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. दुसऱ्या षटकातील अद्याप 2 चेंडू पूर्ण झालेत. पहिलं षटक होऊन गेलेलं आहे, परंतु दुसऱ्या षटकामध्ये काहीशी केविलवाणी अवस्था दिसते. 3 फलंदाज अद्याप तंबूत परत आहेत. धावा जमतायत केवळ 3. याचाच अर्थ हा शिवरे संघ कुठेतरी वरचढ होताना दिसतोय. चौलच्या फलंदाजांना कुठेतरी नतमस्तक नामोहरम करताना दिसतोय. या दरम्यान आपल्या षटकातील मंथन पुढील चेंडू घेऊन येतोय. पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता, तितक्या सुंदररित्या भिरकावून देतोय. पंचांचा इशारा येतोय. चेंडू आता मात्र पॉईंट क्षेत्राच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार जातोय. या 4 धावेनं कुठेतरी चौलला संजीवनी देण्याचा प्रयत्न केला जातोय. कुठेतरी ऊर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. या 4 धावेनं धावसंख्या पोचली जाते, ती म्हणजे 3 फलंदाज बाद होत आहेत आणि धावफलकावर धावा लागत आहेत केवळ 7. या दरम्यान मंथन आपल्या षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. आता मात्र अतिशय सुंदर चेंडू ते यावेळेला मात्र भिरकावून देतोय. चेंडू जातोय सीमारेषा बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. आकाश अतिशय सुंदर फलंदाजी करतोय. जणू काही चौलचे जे पहिले 3 फलंदाज बाद झाले होते, आकाश याने सुद्धा एक जबाबदारीपूर्ण अशी खेळी करण्याचं त्याला सुद्धा माहिती होतं की चौलला या आक्रमणासमोर जर तोड द्यायची असेल तर मोठे फटके आलेच पाहिजेत. त्याचा प्रत्यय येताना या ठिकाणी दिसतोय. निश्चित पद्धतीने 2 मोठे फटके आले. धावसंख्येला आकार मिळाला. या दरम्यान मंथन आपल्या षटकातील हा पुढील चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू यावेळेला भिरकावून देतोय. चेंडू जातोय सीमारेषा बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. आता मात्र अतिशय सुंदर अशी धावसंख्या म्हणता येईल, कारण पहिलं षटक होतं. पहिल्या षटकामध्ये काहीशी केविलवाणी अवस्था होती चौल संघाची, परंतु या षटकात मात्र आकाश मंथन डाकियाच्या षटकात मोठे फटके आले. 2 षटकार आले, 1 चौकार आला. निश्चित धावसंख्येला थोडासा वेग देण्यात यशस्वी ठरले चौल. या दरम्यान हा अखेरचा चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा भिरकावून देतोय. चेंडू जातोय 4 धावांसाठी चौकार. अतिशय सुंदर फलंदाजी करताना दिसतोय फलंदाज. तत्पूर्वी 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. पहिलं षटक होतं. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. पहिल्या षटकात केवळ 3 धावा आल्या होत्या. दुसरं षटक टाकलं. दुसऱ्या षटकांच्या 2 चेंडूंमध्ये 1 फलंदाज बाद झाला होता, परंतु नंतरच्या 4 चेंडूंमध्ये 4, 6, 6, 4 या पद्धतीनं निश्चित पद्धतीने 20 धावा आल्या. परिणामात धावसंख्या झाली ती म्हणजे 23. या दरम्यान पुन्हा एकदा याच फॉर्मॅटचा अर्थात याच फलंदाजीचा हीच फलंदाजीचं सातत्य राखण्यासाठी बॅटिंग पॉवर प्ले घेतला जातोय. फलंदाजांसाठी कुठेतरी गोलंदाजांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. निश्चित त्याच्यामध्ये यश येतंय का आपण पाहूया. मनीष पुन्हा एकदा येतोय, कारण मनीषने पहिलं षटक चांगलं टाकले. निश्चित मनीष या षटकामध्ये पॉवर प्ले घेणं चौल संघासाठी उचित ठरेल का हे पाहायचं आहे. परंतु स्ट्राईकला असणारा फलंदाज सुद्धा तितकाच सक्षम फलंदाजी करणारा फलंदाज निश्चित या सामन्यात मोठी कामगिरी करण्यासाठी उत्सुक असलेला बाबू यावेळेला मात्र जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू निर्धाव जातोय. मनीष मात्र ठरवूनच येतोय की काय की फलंदाजाला बॅटचा स्पेस खोलून द्यायचा नाही, बॅटमधून कुठल्याही धावा काढून द्यायच्या नाही, अशा पद्धतीने टिचून मारा करतोय. वाखान्य जोगी कामगिरी करतोय. आपलं ब्रह्मास्त्र दुसऱ्या षटकात सुद्धा ओपन करताना दिसतोय. या दरम्यान मनीष आपल्या षटकातील हा पुढील चेंडू आता मात्र जोरकस फटका मारतोय. शॉर्ट पॉईंटच्या क्षेत्रामध्ये टिपला जातोय. अतिशय वाखान्य जोगा झेल टिपला जातोय. फलंदाज बाद होतोय. संतोष याच्या स्वरूपात अर्थात बाबू याच्या स्वरूपात चौलचा आधार ओढ कोसलला जातोय. चांगली कामगिरी करताना दिसतोय मनीष मोकल. वैयक्तिक कामगिरी तर पाहायला गेली तर या सामन्यामध्ये दुसऱ्या षटकात तसं आपण पाहायला गेलो तर ढासळलेल्या परिस्थितीत स्वतःला उद्ध्वस्त होऊ देऊ नका म्हणतात, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाही. परंतु दुसऱ्या षटकात ढासळलेली संघाची कामगिरी होती, परंतु मनीष याने दाखवून दिलं की कितीही ढासळलं गेलो, कितीही मनोधैर्य खच्चीकरण झालं तरी मी माझा मारा कायम ठेवणार. त्या पद्धतीने गोलंदाजी करताना दिसतोय गोलंदाज मनीष मोकल. आपल्या बॉलिंग मार्कवर पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते आदित्य याच्यासाठी. या दरम्यान
मनीष मोकल आपलं अतिक्रमण जारी ठेवतोय. आपल्या षटकातील पुढे चेंडू हा हो अतिशय सुंदर चेंडू टाकतोय. चेंडू टप्पा घेतल्यानंतर काहीसा उंची घेतोय. फलंदाज स्थिर राहतोय जागेवर. फलंदाजाला कुठल्याही पद्धतीने आदित्यला चेंडू समजून देत नाही, कारण गोलंदाज आपलं ब्रह्मास्त्र बाहेर काढतोय. पहिल्या चेंडूपासून वैविध्यतापूर्ण गोलंदाजी करतोय. अतिशय ठरवून गोलंदाजी करतोय. टिचून मारा करतोय. गोलंदाज पूर्णपणे खेळपट्टीचा अंदाज घेतोय. अशी गोलंदाजी करणारे गोलंदाज हे या मर्यादित षटकांच्या सामन्यामध्ये फार कमी पाहायला मिळतात. परंतु मनीष आपल्या षटकातील पुढील चेंडू या दरम्यान आता मात्र जोरकस फटका मारतोय. चेंडू हवेमध्ये जातोय. क्षेत्ररक्षक येतोय. या वेळेला मात्र आदित्य बाद होतोय. चौलचा 5वा फलंदाज बाद होतोय आदित्य याच्या स्वरूपात. चौल संघाला एक हदरा दिला जातोय. गोलंदाज अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय. या ठिकाणी माझे गुणलेखक मला सांगतायत की मनीष याचं वर्णन कसं करायचं, कारण मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये जेव्हापासून T20 क्रिकेट आलं तेव्हापासून गोलंदाजांचं अस्तित्वच संपत आलंय. परंतु असे जे गोलंदाज आहेत ते अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करणारे गोलंदाज आहेत. आत्तापर्यंत 10 चेंडू टाकलेले आहेत. केवळ 3 धावा दिलेल्या आहेत आणि 4 फलंदाज बाद केलेले आहेत. अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय. 8 चेंडू त्या 10 चेंडूंमध्ये डॉट टाकलेत. अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय गोलंदाज मनीष मोकल. पूर्णपणे खेळपट्टीचा फायदा उचलताना दिसतोय. मैदानामध्ये जे टप्पे आणि चेंडू खेळपट्टीचा पूर्ण वापर कसा करावा हे मनीष याच्याकडून शिकाल. या दरम्यान अतिशय सुंदर चेंडू टाकतोय. पूर्णपणे बीट करतोय. बॅटचा स्पेस खोलून देत नाही फलंदाजाला. निश्चित पद्धतीने चेंडू टाकतोय आणि या चेंडूवर फटका मारणं अगदी चांगला फलंदाज किती मोठा फलंदाज असला तरी सुद्धा करू शकत नाही. या दरम्यान सन्माननीय आमदार अनिकेतजी तटकरे साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. मी विनंती करतोय या ठिकाणी आमदार सन्माननीय अनिकेतजी तटकरे साहेब यांचं या स्पर्धेनिमित्तानं या ठिकाणी आगमन होत आहे. मी आयोजकांना विनंती करतोय की आपण सर या ठिकाणी आलेला. मी सन्माननीय रेवदंडा राष्ट्रवादीचे आमचे सन्माननीय रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस सन्माननीय आशिषजी गोंदली साहेब यांना मी विनंती करतोय की आपण या ठिकाणी तटकरे साहेबांचं मानाचा श्रीफल आणि शाल देऊन या ठिकाणी आपण सत्कार करतोय. संपूर्ण रायगड जिल्ह्यात क्रिकेटचे वारे वाहत असताना या ठिकाणी सन्माननीय मधुशेठ ठाकूर अर्थात पप्पा या स्मृती चषकाच्या निमित्ताने साहेब या ठिकाणी आपण उपस्थित राहत आहे. खरोखर ही या मंडळासाठी आणि आमच्यासाठी एक कौतुकाची थाप म्हणता येईल, कारण या स्पर्धेसाठी आपण खास अधिवेशन सुद्धा चालू असताना सुद्धा या ठिकाणी आपण उपस्थित राहत आहे. याच ठिकाणी या मंडळाचं जे आमचं मंडळाचं आयोजन होतं हे पूर्णपणे आपल्या या उपस्थितीने भारावून गेलेलं आहे. त्रिवार आभार व्यक्त करतोय आपण या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल. आणि पुन्हा एकदा मैदानावर जातोय जिथे सामना रंगतोय. पंचांचा इशारा येतोय. फलंदाज झेलचित होतोय. सामन्याचं सहा फलंदाज बाद होत आहेत चौल संघाचे आणि धावपलकावर 24 धावा लागत आहेत. दरम्यान या सामन्याचं अक्षय केबल नेटवर्क तसेच यूट्यूबवर आपण थेट चित्रीकरण दाखवतोय. जवळजवळ या माध्यमातून 350 व्ह्यूज आणि जवळजवळ या स्पर्धेत आतापर्यंत 113 लाईक्स तसेच 7,500 व्ह्यूवर या ठिकाणी हे प्रेक्षेपण पाहत आहेत. या दरम्यान अतिशय सुंदर झेल टिपला जातोय. फलंदाज झेलचित होतोय. चौल संघाला एक 7वा धक्का बसला जातोय. या ठिकाणी चौल संघाची काहीशी नाजूक अवस्था पाहायला मिळते आपल्याला, कारण मोठ्या धावा येतील असं वाटलं होतं, परंतु निश्चित पद्धतीने मनीष यांनी जी गोलंदाजी केली त्याच्यामुळे कुठेतरी चौल संघाला मनीष याच्या स्वरूपात कुठेतरी धक्का बसलेला पाहायला मिळतोय. दरम्यान या वेळेला फलंदाजीसाठी येतोय
आदित्य खारकर येतो या ठिकाणी फलंदाजीसाठी। या ठिकाणी आमचे गुणलेखक सांगतायत की या स्पर्धेमध्ये मान्यवरांना सुद्धा सांगू शकतो की आमचे गुणलेखक या ठिकाणी तीक्ष्ण नजरेने पहारा ठेवून या ठिकाणी सांगतात की सदर स्पर्धेमध्ये 90 फलंदाज आत्तापर्यंत बाद झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये 62 झेल टिपले गेले आहेत। अतिशय सुंदर अशी स्पर्धा स्वर्गीय मधुशेठ ठाकूर अर्थात पप्पा, अलिबागच्या राजकारणाला ज्यांनी परिवर्तनाची नांदी काय असते, परिवर्तनातून बदल घडू शकतो हे दाखवणारं व्यक्तिमत्व। या दरम्यान हा चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू पॉइंटच्या क्षेत्रामध्ये खेळला जातोय। चेंडू जातोय सीमारेषा बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धावांसाठी चौकार। जसं आपण पाहत होतो की अलिबागच्या राजकारणाला ज्यांनी वेगळी दिशा दिली, 2004 ते 2009 महाराष्ट्र विधिमंडळाचे आमदार राहिले, ज्यांनी प्रस्थापितांच्या विरोधात वर्चस्व निर्माण केलं। तसं सर्वांना वाटलं होतं की काहीही बदल होणार नाही, परंतु मधुशेठ ठाकूर असं व्यक्तिमत्व निघालं, त्याच्यानंतर बदल हे अलिबागच्या राजकारणात घडतच गेले। अर्थात त्याचाच प्रत्यय या महाविकास आघाडीला अर्थात तटकरे साहेबांना मी सांगू इच्छितो की महेंद्र दलवी साहेब यांच्या स्वरूपात सुद्धा या तालुक्याला एक वेगळा आमदार, अलिबाग मुरुडसाठी एक आमदार म्हणून या ठिकाणी मिळाला। परंतु जे मैदानात आपण आपल्या समोर बघतोय की मधुशेठ ठाकूर अर्थात मधुकर शंकर ठाकूर 2004 मध्ये जे अस्तित्वाची लढाई लढले, प्रस्थापितांच्या विरोधात लढाई लढले, त्या लढाईला तोड नव्हती आणि त्याच्यातूनच या अलिबागला एक वेगळं नेतृत्व मिळालं आणि निश्चित पद्धतीने एक राजकारणातील अलिबागच्या राजकारणातील अजात शत्रू म्हणून ज्यांची ओळख असणारं असं व्यक्तिमत्व आणि त्या व्यक्तिमत्वाला त्यांच्या जन्मदिवशीच मृत्यू आला। एक सांगण्याची वाईट दुर्दैवी गोष्ट जरी असली तरी सांगताना एवढा आनंद होतोय की त्या व्यक्तिमत्वाने स्वतःसाठी असं कधी काही केलंच नाही, सर्व काही केलं ते एक राजकारणातील अजातशत्रू उघडपणे करणारं व्यक्तिमत्व या ठिकाणी मधुशेठ ठाकूर आज आपल्यात नाहीत, परंतु या स्पर्धेनिमित्ताने आपण मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित राहत आहेत। याच्यातच या व्यक्तिमत्वाबद्दल असणारं आपलं नितांत प्रेम, सन्माननीय खासदार सुनीलजी तटकरे साहेबांचं सुद्धा प्रेम हे यातून दिसून येते। यामुळे मी मंडळाच्या वतीने आपलं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय। दरम्यान 4 षटकांचा खेळ पूर्ण होतोय। मैदानात आपण जिथे बोलतोय तिथे आमचे गुणलेखक सांगतायत 4 षटकांचा खेळ पूर्ण झाला आणि 4 षटकांअखेर धावा होत आहेत, त्या म्हणजे 8 फलंदाज तब्बल चौल संघाचे बाद होत आहेत आणि धावा लागत आहेत त्या केवळ धावफलकावर 34 धावा धावफलकावर लागत आहेत। 5वं षटक घेऊन येतोय सचिन म्हात्रे, येतोय गोलंदाजीसाठी। या दरम्यान सचिन म्हात्रे येतोय बॉलिंग मार्कवर, आक्रमण जारी करतोय, 5वं षटक घेऊन येतोय। अर्थात सचिन याला सुद्धा एक बॅकग्राऊंड आहे, कारण 4 षटकं पडलेले आहेत, पूर्णपणे चौलला नामोहरण केलंय, एक आकाश सोडला तर। या दरम्यान आता मात्र जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न करतोय, पूर्णपणे बीट करतोय, कुठेतरी पहिल्या 4 षटकांचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज। चेंडू निर्धाव जातोय, धावसंख्या स्थिर राहते, धावसंख्या होते ती म्हणजे 5वं षटक प्रगतीपथावर आहे। 5व्या षटकातील अद्यापही 5 चेंडू यायचे आहेत आणि धावफलकावर धावा लागत आहेत, त्या म्हणजे 34 धावा धावफलकावर लागतात, आमचे गुणलेखक या ठिकाणी सांगतायत। दरम्यान पुन्हा एकदा मैदानावर जातोय जिथे गोलंदाज आपल्या षटकातील पुढील चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न करतोय। क्षेत्ररक्षण मात्र त्या ठिकाणी काहीसं खराब होते, एक धाव मात्र घेतोय, दोन्ही फलंदाजांकडून दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न घातक सिद्ध होऊ शकत होता, परंतु चांगलं रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण होतात। या 2 धावेनं धावसंख्या पोहोचते ती म्हणजे धावफलकावर धावा लागत आहेत 36। या दरम्यान मी आयोजकांच्या वतीने विनंती करतोय, धोकोडे संघाचा संघनायक तसेच माऊ 11 नवगाव संघाचा संघनायक, या दरम्यान शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू भिरकावून देतोय मिड विकेटच्या बाहेर, गगनचुंबी षटकार। या स्पर्धेतला हा माझ्या माहितीप्रमाणे आमचे गुणलेखक सांगतात की सर्वात मोठा षटकार। मी पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीने विनंती करतोय, धोकोडे संघाचा संघनायक तसेच माऊ 11 नवगाव संघाचा संघनायक संपर्क साधा 5 मिनिटाच्या आत समालोचन कक्षात। या दरम्यान पुन्हा एकदा मैदानावर जातोय जिथे आकाशची बॅट तलपताना दिसते, आकाश जणू काही मोठे फटके आणताना दिसतोय। या दरम्यान
पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, आता मात्र या ठिकाणी फसला जातोय, चेंडू हवेत जातोय, दोन क्षेत्ररक्षक या ठिकाणी येत आहेत, झेल घेण्याचा प्रयत्न करतायत, झेल अयशस्वी होतोय, झेल हातातून निसटला जातोय, 2 धावा मात्र रोखू शकत नाहीत. आकाश सुंदर फलंदाजी करताना येतोय, एकामागून एक चौलची फलंदाजी कोसलत असताना, ढासलत असताना आकाश मात्र स्थिर खेळपट्टीवर उभा राहतोय आणि तब्बल धावा जमवतोय. आकाशच्या बॅटमधून निघणाऱ्या धावा आहेत या ठिकाणी आमचे गुणवर्य सांगतात 24. या दरम्यान सचिन मात्रे आपल्या षटकातील पुढील चेंडू, पुन्हा एकदा जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न करतोय, चेंडू हवेमध्ये जातोय, गलीच्या क्षेत्रामध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतोय. यावेळेला मात्र पंचांचा इशारा येतोय, फलंदाज धावबाद होतोय. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे, धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 45 धावा धावफलकावर लागत आहेत, 9 फलंदाज बाद होत आहेत. या चेंडूवर जर फलंदाज बाद झाला तर आमचे गुणलेखक या ठिकाणी सांगतायत की पहिला ऑल आउट या स्पर्धेतला होऊ शकतो. या सामन्यामध्ये जर या चेंडूवर जर सचिन यांनी जर एक बली घेतला तर निश्चित पद्धतीने या स्पर्धेमधला हा पहिला ऑल आउट होऊ शकतो. या दरम्यान नीरज काबाले येतोय फलंदाजीसाठी, अखेरचा चेंडू शिल्लक आहे, मोठ्या फटकेची अपेक्षा असणार आहे. निश्चित आपण पाहतो की निर्णायक षटकांच्या सामन्यामध्ये शेवटचं षटक हे अति महत्त्वाचं असतं. या षटकामध्ये खोऱ्याने धावा आल्या जमेची बाजू असते, कारण नंतर गोलंदाजी करायची असते, कुठेतरी चांगली धावसंख्या जमवली तर निश्चित फायदा होतो. या वेळेला डाव्या हाताने फलंदाजी करणारा नीरज या ठिकाणी, परंतु सचिन सुंदर गोलंदाजी करताना दिसतोय, आपल्या षटकातील अखेरचा चेंडू टाकतोय. एक अनुभवाच्या जोरावर अखेरचा चेंडू कसा टाकायचा, हे कशा पद्धतीने टाकायचं, कसं चौल संघाच्या या फलंदाजाला जखडून ठेवायचं, कारण जर खेळपट्टी पाहायला गेली तर डावखुऱ्या फलंदाजांसाठी एक योगदान असणारी, बेनिफिट असणारी खेळपट्टी म्हणून या खेळपट्टीचा उल्लेख केला जातो संपूर्ण अलिबाग तालुक्यामध्ये. या दरम्यान 5व्या षटकातील अखेरचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज सचिन. या दरम्यान सचिन आता मात्र जोरदार भिरकावून देण्याचा प्रयत्न होता, चेंडू जातोय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार, निश्चित चांगला फटका आला, एक चांगली धावसंख्या जमवण्यात यश आलं. आकाश याच्या स्वरूपामध्ये चांगलं यश आलं म्हणता येईल आपल्याला. चौलला धावा झाले त्या म्हणजे 5 षटकांचा खेळ पूर्ण होतोय आणि 5 षटकांअखेर धावसंख्या होते ती म्हणजे 9 बाद 49 आणि 50 धावांचं लक्ष या ठिकाणी हशिवरे संघासमोर. तर पुन्हा आपण बोलतोय व्यासपीठाकडे, जिथे आपण मी नाही इथे या ठिकाणी पुन्हा एकदा आपण या समालोचन कक्षाकडे, अर्थात एक राजकीय व्यासपीठ झालं तरी म्हणता हरकत येणार नाही, कारण पप्पांचं स्पर्धा आणि राजकीय व्यासपीठ हे एक जणू काही योगायोग किंवा एक पप्पांच्या स्मृतीला दिलेली आठवण असं समजून रेवदंडा शहर काँग्रेसतर्फे सन्माननीय आमदार अनिकेतजी तटकरे साहेब यांचं या ठिकाणी स्वागत करतोय. रेवदंडा शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय सुरारामजी माली यांच्या शुभास्ते या ठिकाणी तटकरे साहेबांचं या ठिकाणी सत्कार केला जातोय, सन्मान केला जातोय. तत्पूर्वी मी सन्माननीय आमदार महाराष्ट्र विधान परिषद सन्माननीय आमदार अनिकेतजी तटकरे साहेब यांना विनंती करतोय की या स्पर्धेच्या निमित्तानं साहेब आपण या स्पर्धेच्या निमित्तानं आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं आणि पुढील सामन्याचं समालोचन करावं. 5 ओव्हरची मॅच आहे, 2 ओव्हर पॉवर, एक बॅटिंग पॉवर प्ले असणार आहे, 2 ते 4 मध्ये कधी 5 मध्ये कधी घेऊ. कोण म्हणताय? नाणेफेकीचा कौल हवेमध्ये जातोय. धोकोडे संघ नाणेफेक विजेता होतोय. त्यानंतर आपण या ठिकाणी व्यासपीठावर पुन्हा येतोय. या स्पर्धेच्या निमित्ताने दोन्ही पंचांना मी विनंती करतोय की जरी नाणेफेकीचा कौल हवेत गेलेला असला तरी या ठिकाणी व्यासपीठावर सन्माननीय उपस्थिती महाराष्ट्र विधान परिषदेचे सन्माननीय आमदार या लोकसभा मतदारसंघाचे सुनीलजी तटकरे यांचे सुपुत्र अनिकेतजी तटकरे साहेब आमदार यांना मी विनंती करते आपलं मनोगत व्यक्त करावं. आपल्या सर्वांचंच लाडकं असं व्यक्तिमत्व
सन्मान्य माजी आमदार स्वर्गीय मधुशेठ ठाकूर उर्फ पप्पा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित केलेल्या ह्या क्रिकेट सामन्याच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले सन्मान्य उमेश दादा, माझे सहकारी आशिष, व्यासपीठावर उपस्थित असलेले पप्पांसोबत काम करणारे सर्व जुने जाणते कार्यकर्ते, काँग्रेस पक्षाचे शहराचे अध्यक्ष, आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व क्रीडाप्रेमी, या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले सर्व संघ, पंच आणि मित्रांनो, आपल्या सर्वांच्या वतीने प्रथमतः मधुशेठ ठाकूर यांच्या स्मृतीला, त्यांच्या कार्याला विनम्रपतीचं अभिवंदन या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो. गेल्याच आठवड्यामध्ये अलिबागच्या क्रीडा भवनच्या ऐतिहासिक अशा मैदानावर पप्पांच्याच वाढदिवसाच्या निमित्ताने अमित आणि पिंट्या शेटनी भव्यदिव्य कार्यक्रम क्रिकेटचा ठेवलेला होता आणि त्याच्या बक्षीस समारंभाच्या निमित्ताने मला तिथे जाता आलं. आणि त्याच वेळेला आशिष, तुम्ही असेल आणि तुमचे सर्व सहकारी असतील, यांनी त्याच दिवशी जाहीर करून टाकलं की 26, 27, 25, 26, 27 3 दिवस पप्पांच्या आठवणीच्या निमित्ताने रेवदंड्याच्या या मैदानावर आपण कार्यक्रम करणार आहोत. आणि त्याच वेळेला मी आपलं आमंत्रण स्वीकारलं, कारण आशिष, मला तुमच्या आणि तुमच्या सहकाऱ्यांच्या मनापासून आभार व्यक्त करायचे, कारण ह्या रेवदंड्याच्या मैदानाचं आणि माझं सुद्धा एक वेगळं नातं राहिलेलं आहे. मी सुद्धा माझ्या शालेय कॉलेजच्या जीवनामध्ये असताना किंवा मी रोह्यातनं जेव्हा लेदर बॉल म्हणजे सीझनवर क्रिकेट खेळायचो, त्यावेळेस ह्याच मैदानावर सुद्धा अनेक सामने खेळण्याची संधी मला त्या ठिकाणी मिळाली. त्याच्यामुळेच एक वेगळी आठवण या सामन्यांच्या निमित्ताने माझ्यासुद्धा क्रिकेट कारकिर्दीची आपण करून दिली. आता जसं ऑफला फटका मारला, कारण हे ग्राउंड पाहिलं तर समुद्रावरनं जो काही वारा येतो त्याच्यामुळे ऑफला शक्यतो मारणं सहज होतं, लेगला मारणं थोडंसं अवघड त्या ठिकाणी जातं. मगाशी झेलबाज जो झाला तो वाऱ्याच्या एखादी दिशा विरुद्ध दिशेला मारला, त्याच्यामुळे तो झेलबाज झाला. मात्र आकाशनी ताकदीच्या जीवावर सर्वात मोठं षटकार सुद्धा त्यांनी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला सुद्धा मारला आणि चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी आपलं खेळाचं नैपुण्य दाखवलं. कव्हर्समध्ये मारलेला हा फटका चांगल्या रीतीने फलंदाजीने टोलवला आणि चौकार सुद्धा मिळाला. त्यामुळे फक्त प्रत्येक वेळेला उमेशराव ताकदीच्या बळावर नाही, तर बऱ्याच वेळेला हा गेम आखलेच्या बळावर जरी खेळला तर मला वाटतं आपल्याला रन्स गोळा करता येतात. त्यामुळे ऑफला मारल्यानंतर बऱ्यापैकी रन्स त्या ठिकाणी ह्या क्रीडांगणावर येतात. आणि मनापासून मला आयोजकांचं अभिनंदन ह्या गोष्टीसाठी करावं असं वाटतं की चांगल्या प्रकारचं क्रीडांगण तुम्ही दिलेलं आहे, खेळपट्टीसुद्धा चांगली तुम्ही या ठिकाणी उपलब्ध करून दिली. आणि त्याचबरोबरच घरी बसून सुद्धा FBवर आपण हे सामने पाहण्याची सुवर्ण संधी माझ्या सर्वच क्रिकेट भक्तांना आपण करून दिली. उद्यापासून IPLचा मोसम सुरू होतो आहे, त्याच्यामुळे संध्याकाळी पुनश्च, कारण 2 वर्ष कोविडमुळे आपल्याला समालोचक साहेब काही कार्यक्रम होत नव्हते किंवा IPLचे सामने पाहायला मिळत नव्हते. मात्र आता ह्या वर्षी परत IPLचे सामने पाहायला मिळतील. पण आपला हा क्रिकेटचा खेळ तुम्ही चांगल्या प्रकारे या ठिकाणी आयोजित करताय, त्याबद्दल सर्वांचंच मनपूर्वक पुनश्च अभिनंदन करतो. मला या ठिकाणी येण्याची संधी दिली त्याबद्दल आभार आयोजकांचे मानतो. आणि असेच पप्पांच्या आठवणी असतील, त्यांच्या स्मृती जागवण्याकरता चांगल्या चांगल्या असेच कार्यक्रम आपण घेत राहा. फक्त क्रिकेटपुरतं मर्यादित न राहता, कारण पप्पा हे बहुआयामी व्यक्तिमत्व राहिलेलं आहे, प्रत्येकाशी जुडलेलं. म्हणजे आता माझं तर पप्पांचं वयामध्ये बराच फरक आहे, पण माझ्याशी सुद्धा त्यांच्या जनरेशनप्रमाणेच, म्हणजे माझ्या वडिलांसोबत पप्पांचं नातं चांगलं राहिलं, माझ्यासोबत असेल किंवा आदितीताईसोबत सुद्धा, म्हणजे सर्वच पिढीशी
एक वेगळं नातं राहिलेलं पप्पांचं व्यक्तिमत्व राहिलं. त्याच्यामुळे सर्वसमावेशक असं व्यक्तिमत्व असल्यामुळे फक्त क्रिकेटपुरतं मर्यादित न ठेवता इतरसुद्धा माझ्या माता भगिनींसाठी सुद्धा काहीतरी कार्यक्रम आपण घ्यावेत. वडीलधाऱ्यांसाठी सुद्धा काही आरोग्याचे शिबिरं असतील किंवा अन्य काही गोष्टी असतील त्या आपण निश्चितच घ्यावे. कारण मगाशी सांगितल्याप्रमाणे इथली सत्ता उलटून पप्पा त्या ठिकाणी आमदार झाले आणि लोकांच्या मनातला आमदार पप्पांनी त्या ठिकाणी 5 वर्ष अभिराज्य त्यांच्या मनावर गाजवलं. त्याच्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसे उपक्रम पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा ठाकूर परिवार आणि त्यांच्या मित्रपरिवारांकडनं पप्पांवर प्रेम करणाऱ्या सगळ्यांकडनं त्या ठिकाणी होईल अशा पद्धतीची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. मला बोलवलं तर आदर सत्कार दिलात त्याबद्दल मनापासून आयोजकांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. या ठिकाणी जसं आपण मनोगत व्यक्त केलं त्याच पद्धतीने 2004 सालाची सुरुवात होती. आम्ही सुद्धा आमच्या नवमतदार म्हणून त्या ठिकाणी बाहेर पडण्याच्या परिस्थितीत होतो आणि अशा परिस्थितीत पप्पांनी निश्चित या ठिकाणी एक परिवर्तनाची लढाई या ठिकाणी लढली आणि त्याच्यात ते आमदार झाले होते. आपण या स्पर्धेला उपस्थित राहिलात आपलं मंडळाच्या वतीनं आयोजकांच्या वतीनं त्रिवार आभार व्यक्त करतोय. पुनश्च एकदा ओव्हर टू यासीन सर. धन्यवाद प्रितेश. तर जिंकण्यासाठी 50 धावांची गरज. सामना सुरू झालाय. पुन्हा एकदा आपण मैदानावरती वळणार आहोत. आकाश गोलंदाजी करतोय आणि या सामन्याचं धावतो समालोचन आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये मी आपल्यापर्यंत पोहोचवतोय. पहला ओवर हालांकि काफी महंगा वैभव अंबुकर का, क्योंकि उन्होंने 15 रन खर्च किए थे पहले ओवर में. दूसरे ओवर में आकाश तौसालकर जिन्होंने बल्लेबाजी करते हुए बहुत ही अच्छा योगदान दिया था अपने टीम के लिए. जी हां, ओवर पिच गेंद और उसे वाइडिश लॉन्ग ऑफ के ऊपर से खेला. गेंद हवाई सफर करती हुई सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए. सलामी बल्लेबाज के रूप में पिंट्या पाटिल और उसके साथ सूरज पाटिल. पिंट्या पाटिल हालांकि 2 रन बनाकर नॉन स्ट्राइक के एंड पर खेल रहे हैं, मगर सूरज पाटिल आज अलग ही रंग में, अलग ही मूड में रौद्र रूप धारण करते हुए दिखाई दे रहे हैं. 3 चौके और 1 छक्के के सहायता से बहुत ही शानदार इस मरतबा गेंद थी. रनआउट होने का खतरा साफ मंडरा रहा था, मगर बाल बच गए. अगर यहां पे सटीक निशाना लगाया होता तो क्या होता, जरूर ये सवाल है निशान. मगर इस बीच हम देख सकते हैं सही सलामत बल्लेबाज पिंट्या पाटिल. कुल मिला के रनों की संख्या हो चुकी है 22 रन. जी हां, फिर से एक बार बहुत ही बढ़िया गेंद थी. गुड लेंथ स्पॉट पर टप्पा खाने के बाद उछलती हुई और उसके साथ ऑफ कटर गेंद अंदर की तरफ भी आ रही थी. उसे ऑन द राइज खेलने का प्रयास जरूर बल्लेबाज ने किया था, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं. फिर से एक बार विकेट कीपर के हाथों में गेंद. बहुत ही बढ़िया ये ओवर घटता हुआ गेंदबाजी करने वाली टीम के लिए, क्योंकि इस ओवर में एक छक्का जरूर हमें देखने को मिला, मगर उसके बाद लगातार 2 गेंदें यहां पे बिंदी की है गेंदबाज आकाश तौसालकर ने. जी हां, इसमें तब स्लो ओवर 1 गेंद और पूरी तरीके से चकमा खा गए. गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं और मिस टाइम कर गए. गेंद को परख नहीं पाए थे, उसकी फ्लाइट को और उसी के साथ उसकी हाइट को भी परख नहीं पाए थे. और अक्रॉस द लाइन अपने बल्ले को तिरछा किया था और गेंद सीधा जाकर स्टंप से टकराई, खंबा उखाड़ दिया है और सूरज पाटिल जैसे बल्लेबाज मैदान से बाहर. पहले विकेट का पतन, पहला झटका लगता हुआ अचानक. हेलो, हेलो, हेलो. 22 रन स्कोर कार्ड पर. दूसरे ओवर की अंतिम 1 गेंद शेष यहां पे बची हुई.
और इस बीच बाएं हाथ के बल्लेबाज सचिन मात्रे स्ट्राइक एंड पर। सचिन जो कि हसीवरे टीम की जानिब से अंतिम ओवर जिन्होंने डाला था, बहुत ही बढ़िया ओवर था, वही अब बल्लेबाजी के मोर्चे पर स्ट्राइक एंड पर हमें नजर आते हुए आकाश तौसालकर ने इसी मैदान से अपनी क्रिकेट की जर्नी की शुरुआत की थी। और इस बीच अंतिम गेंद भी बहुत ही बढ़िया थी, ऑफ कटर गेंद बाएं हाथ के बल्लेबाज को लेग कटर होती हुई टप्पा खाने के बाद काटा बदलती हुई बाहर की तरफ निकल गई। देखते देखते 2 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 22 रन, 11 रन की औसत से यहां पे रन बन रहे हैं। पहला ओवर थोड़ा सा महंगा साबित हुआ था, 15 रन खर्च किए थे और इस ओवर में आकाश तौसालकर ने मात्र 7 रन खर्च किए हैं। और इस बीच बैटिंग पावर प्ले यहां पे लिया जा रहा है। बैटिंग पावर प्ले में कितने रन आएंगे इसके ऊपर निर्भर होगा इस मैच का रिजल्ट। दोनों भी टीमें बहुत ही नामचीन हैं, दोनों भी टीमें एक जानी मानी टीमें हैं और इस मैच में कौन जीतेगा कौन हारेगा इसके बारे में बताना असंभव के करीब में मैं कहूंगा, क्योंकि कभी भी मैच घूम सकता है। अगर यहां पे विकेट चटकाते हैं, बल्लेबाजों को बड़े स्ट्रोक से रोकते हैं, तो मनोवैज्ञानिक दबाव फिर से एक बार बल्लेबाजी करने वाली टीम अचानक मित्र मंडल पुरस्कृत हसीवरा टीम के ऊपर भी आ सकता है। हालांकि बल्लेबाजी करने वाली टीम अब यहां पे स्ट्रांग नजर आती हुई, थोड़ा सा झुकाव इस मैच का बल्लेबाजी करने वाली टीम हसीवरे की तरफ दिखाई देता हुआ। मगर दोस्तों, क्रिकेट का खेल बहुत ही अजीबोगरीब खेल है। देखिए यहां पे पहले ओवर में 15 रन और दूसरे ओवर में कमाल की वापसी, शानदार बाउंस बैक जिसे कहा जाएगा, 7 रन खर्च किए और अब यहां पे विकेट भी चटकाया है सूरज पाटिल, जो कि बहुत ही खतरनाक दिखाई दे रहे थे, जिन्होंने 1 छक्का और 3 चौके लगाकर बढ़िया शुरुआत दी थी अपनी टीम के लिए। रिस्ट्रिक्शन के ओवर का पूरा फायदा उठाया था। वो बल्लेबाज आउट होने के बाद अब रनों को सुखा दिया है। नए गेंदबाज इस बीच कुणाल भट्टीकर अपना निजी पहला और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके आए हैं। स्ट्राइक एंड में बल्लेबाज पिंट्या पाटिल, अलीबाग के एक ऐसे खिलाड़ी जिन्होंने मैन ऑफ द सीरीज के खिताब से एक बाइक अपने नाम किया है। इनामपुरी नई मुंबई साक्षी एंटरप्राइजेस की तरफ से एक टूर्नामेंट का आयोजन किया था, वहां पे मैन ऑफ द सीरीज के हकदार बने थे। जी हां, हवा में गेंद और एक बहुत ही कमाल का कैच विकेट कीपर के दस्तानों में, और इसी के साथ पिंट्या पाटिल भी मैदान से बाहर। बहुत ही खराब शॉट में कहूंगा, ऑफ स्टंप के बाहर लहराती हुई गेंद, ललचाया था और लालच में फंस गए थे। हालांकि कवर के ऊपर से खेलने की कोशिश थी, मगर गेंद बल्ले का बाहरी सिरा लेकर विकेट कीपर के हाथों में चला गया और विकेट कीपर ने भी क्या कमाल का डाइव लगाकर उस गेंद को अपने पाले में कर दिया, अपने झोली में कर दिया और एक बड़ी मछली को यहां पे जाल में फंसा है। देखिए जिसके बारे में मैंने अभी भी जिक्र किया था कि यहां पे मैच का रुख और मैच का रंग बदलने में वक्त नहीं लगता, देर नहीं लगती, क्योंकि ये क्रिकेट का खेल है। क्रिकेट का खेल बहुत ही अजीबोगरीब खेल होता है। हम लोग अलग अलग खेल देखते हैं, कभी कबड्डी, कभी वॉलीबॉल, कभी फुटबॉल, कभी हॉकी, मगर ये क्रिकेट का खेल थोड़ा सा अलग है। इस खेल में और मैदान में हर वक्त कुछ न कुछ घटता है। हर गेंद कीमती होता है, हर एक रन कीमती होता है और हर एक विकेट भी कीमती होता है, क्योंकि हर विकेट का एक मनोवैज्ञानिक दबाव बल्लेबाजों के ऊपर आता है। मनोवैज्ञानिक दबाव जब आता है, उसे फेस करते हुए बल्लेबाजी करना इतना आसान नहीं होता। अब यहां पे देखिए बॉडी लैंग्वेज बदलती हुई, सोच बदलती हुई। सोच आपका आगे की मंजिल और आगे का रास्ता तय करती है कि आपकी सोच क्या है। अगली गेंद फिर से एक बार कुणाल की, जी हां, फुल टॉस गेंद और उसे फ्लिक किया है मात्र बहुत ही खूबसूरती के साथ कवर के ऊपर से। गेंद डीप कवर सीमा रेखा के बाहर, 6 रन। बहुत ही जबरदस्त स्ट्रोक था, अपने कलाई को मोड़ दिया था और कलाई की ताकत देखिए। फुल टॉस गेंद थी, हालांकि बैकलिप बहुत ही अजीबोगरीब की थी, मगर देखिए ताकत इतनी जबरदस्त थी उनकी रिस्ट में
उन्होंने अपने रिस्क को रोल किया था और परफेक्ट टाइमिंग के साथ उस गेंद को खेल दिया था कवर के ऊपर से 6 रनों के लिए। इस छक्के की सहायता से रनों की संख्या 28 रन। जी हां, उसी तरह से फिर से एक बार खेलने की कोशिश थी, मगर इस मर्तबा गेंद गुडलैंड स्पॉट पर टप्पा खाने के बाद थोड़ी सी कट होकर बाहर की तरफ निकल गई और फुटवर्क का इस्तेमाल नहीं था, खड़े खड़े खेलने की कोशिश थी और इस वजह से गेंद तक नहीं पहुंच पाए। गेंद की पिच तक पहुंचना होगा, गेंद को मिडल करना होगा। मंथन डाकी उभरते हुए खिलाड़ी है। जी हां, इस मर्तबा उछाल कर खेला और काउ कॉर्नर के ऊपर से खेलने में कामयाब। गेंद फिर से एक बार हवाई सफर करती हुई 6 रनों के लिए। मंथन डाकी ने हालांकि गेंदबाजी में काफी प्रभावित किया है इस साल। नए उभरते हुए खिलाड़ी, राइजिंग स्टार है हसीवरा टीम के, मगर अब बल्लेबाजी में भी अपना प्रभाव यहां पे डालते हुए, अपनी पहचान बनाते हुए। थोड़ी सी अड़चनें जरूर थी, थोड़ी सी यहां पे थोड़ा प्रेशर यहां पे जरूर था बल्लेबाजी करने वाली टीम के ऊपर, मगर उस प्रेशर को हटा दिया है 2 छक्के लगाकर इस ओवर में। जीतने के लिए कुल मिला के 5 ओवर में 50 रनों की जरूरत और अब यहां पे 34 रन स्कोर कार्ड पर आ चुके हैं, यानी 16 रन और चाहिए जीतने के लिए। 13 गेंदें और 16 रन, यानी मैच अभी भी पलटा खा सकता है, मैच अभी भी पलट सकता है। बस यहां पे विकेट लेना बहुत ही जरूरी। जी हां, फिर से एक बार उसे उछाल कर खेला कवर के ऊपर से, मगर वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा में फील्डर तैनात थे, सीधा फील्डर के हाथों में खेल गए और एक शानदार कैच, वेल जज कैच में कहूंगा, क्योंकि इस तरह से कैच लेना इतना आसान नहीं था, क्योंकि पहले थोड़ी से नजर हटाई थी उन्होंने, उन्हें लगा था कि यह गेंद उनके ऊपर से जा सकती है, मगर देखा कि गेंद उनकी तरफ आ रही है तो बहुत ही खूबसूरती के साथ जज करते हुए उस गेंद को कैच में तब्दील किया और डेंजरस दिखाई देने वाले बल्लेबाज मंथन डाकी को मैदान के बाहर का रास्ता दिखाया। 34 रन 3 ओवर की समाप्ति के बाद। पहले ओवर में 15 रन खर्च किए थे वैभव अंबुकर ने, उनके हाथ कोई सफलता नहीं लगी थी। दूसरे ओवर में आकाश तौसालकर ने मैच में कमबैक करके दिया अपनी टीम को, मात्र 7 रन खर्च किए और एक बल्लेबाज को भी चलता किया था। कुणाल भट्टीकर थोड़े से महंगे साबित हुए जरूर, मगर 2 बल्लेबाजों को चलता किया इस ओवर में, पिंटा पाटिल और उसी के साथ मंथन डाकी, जो कि दोनों भी बल्लेबाज बहुत ही बढ़िया बल्लेबाज है। अब यहां पे मंथन आउट होने के बाद अचानक मित्र मंडल की जानिब से नए बल्लेबाज मनीष मोकल नॉन स्ट्राइक एंड पर और स्ट्राइक एंड पर बाएं हाथ के बल्लेबाज सचिन म्हात्रे, ये दोनों भी बल्लेबाज बड़े स्ट्रोक खेलने के लिए जाने जाते हैं। हालांकि अब जीतने के लिए बचे हुए 12 गेंदों में 16 रनों की जरूरत। आकाश तौसालकर अपना निजी दूसरा और टीम की तरफ से निर्णायक ओवर लेके आए हैं। यह चौथा ओवर काफी निर्णायक होगा। इस ओवर में अगर 4-5 ही रन खर्च करते हैं आकाश तौसालकर और कुछ हद तक यहां पे विकेटें चटकाते हैं तो मैच में प्रवेश हो सकता है, मैच में वापसी हो सकती है। इसी वजह से ये निर्णायक घड़ी और इस बीच परफेक्ट यॉर्कर और उसे अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश की, हॉरिजॉन्टल शॉट खेलने का प्रयास था, अपने बल्ले को तिरछा किया था, मगर सटीक निशाने पे, सही ठिकाने पे गेंद गिरी और वहां से कट होकर विकेट कीपर के हाथों में। बहुत ही अच्छी शुरुआत इस ओवर की, जो शुरुआत चाहिए, जिस तरीके का ओवर चाहिए उस तरीके की शुरुआत यहां पे होती हुई। जी हां, फिर से एक बार जोरदार अपील पगबदा का, बाल बाल बच गए थे, यहां पे दूसरा रन लेना चाहते थे सचिन, मगर मनीष ने रोक दिया, क्योंकि मनीष जानते हैं यहां पे जल्दबाजी करना मुनासिब नहीं होगा। एक रन बनाकर आसानी के साथ यहां पे इस मैच को जीत सकते हैं। 1 या 2 बड़े स्ट्रोक इस मैच की तकदीर बदल सकता है, मैच का रुख बदल सकता है, और इसी वजह से मनीष मोकल ने सचिन को रोक के रखा। अक्सर कहा जाता है कि मैदान में आप कुछ बोले या न बोले, मगर 3 शब्द, 3 लफ्ज हमेशा बोलना जरूरी है, यस, नो और वेट, और यहां पे मनीष मोकल ने यही किया। रनों की संख्या 35 रन, यहां से 15 रन जीतने के लिए बचे हुए 10 गेंदों में आकाश तौसालकर ने लगातार 2 गेंदों में प्रभाव डाला है, बल्लेबाजों को प्रभावित किया है।
रनों से वंचित भी किया है, बड़े स्ट्रोक से महरूम किया है। जी हाँ, इस मरतबा हवा में गेंद उछलती हुई और सीधा फील्डर के हाथों में। बहुत ही बढ़िया कैच, शानदार फील्डिंग और उसी के साथ ये कमाल का ओवर अब तक नजर आता हुआ। मनीष मोगल बैक टू द पैविलियन। एक के बाद एक बड़े खिलाड़ी ऊपरी क्रम के आउट होने के बाद, जैसे मैंने कहा कि ये मैच कभी भी पलटा खा सकता है। ये खेल क्रिकेट का है, यहाँ पे एक एक गेंद कीमती होती है और एक एक विकेट भी बहुत ही मौल्यवान होता है। अब ऊपरी क्रम के 5 बल्लेबाज आउट हो चुके हैं, 4 बल्लेबाज आउट हो चुके हैं। अब सचिन मात्रे और जयेश राजभर के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी। दोनों भी बाएं हाथ के बल्लेबाज हैं। हालांकि बाएं हाथ के बल्लेबाज के लिए ये मैदान नंदनवन कहा जाता है। और विकेट देखिए, बैटिंग पैराडाइज ये विकेट, क्योंकि मगर यहां पे गेंदबाज आकाश तौसालकर ने काफी प्रभावित किया है। अगर सही लंबाई और सही दिशा का इस्तेमाल करेंगे, सही ठिकाने पे गेंदें करेंगे तो ये विकेट गेंदबाजों को भी सहायता करती है, ये बताते हुए अपनी गेंदबाजी के रूप में आकाश तौसालकर। इसी वजह से दोस्तों मैं अक्सर कहता हूं कि आपकी सोच के ऊपर निर्भर होता है आपका रिजल्ट। जी हां, फिर से एक बार जड़ में डाल दिया था, परफेक्ट यॉर्कर, मगर कारपेट के सहारे उस गेंद को खेल दिया था। थोड़ा सा फंबल हुए और वहां पे देखिए पलक झपकते ही दूसरा रन चुरा लिया। दिन दहाड़े रनों की चोरी यहां पे हो रही है। जद्दोजहद एक एक रन के लिए जान मुश्किल में डाल रहे हैं। कमाल की रनिंग, हालांकि एक ही रन था यहां पे, मगर दूसरा रन हाथों से चुरा दिया क्योंकि थोड़ा सा फंबल हुए थे, थोड़ा सा हड़बड़ाहट नजर आई थी। जयेश राजभर फिर से एक बार, आहा, शानदार गेंद ढीले हाथों से खेलने पर मजबूर कर दिया था। दूसरे रन के लिए भी यहां पे दौड़ पड़े और देखते देखते यहां पे दूसरा रन भी मुकम्मल। वाह वाह भाई वाह, कमाल कर दिया। गेंदबाज करे तो क्या करें। इसीलिए दोस्तों मैं अक्सर कहता हूं कि आपके पास गेंदबाज कितने अच्छे हैं या बल्लेबाज कितने अच्छे हैं, इससे ज्यादा आपके पास फील्डिंग कितनी अच्छी है ये मायने होता है। यहां पे अगर अच्छी फील्डिंग होती तो बल्लेबाजों के ऊपर मनोवैज्ञानिक दबाव बना रहता, बड़ा स्ट्रोक खेलने के लिए मजबूर होते, मगर देखिए थोड़ा सा मनोवैज्ञानिक दबाव यहां से रिलीज होता हुआ, क्योंकि बैक टू बैक 2 मरतबा यहां पे दूसरा रन चुरा लिया है। रनों की संख्या 39 रन, 39 रन ऑन स्कोर कार्ड। जी हां, देखिए ये प्रभाव अब यहां पे गेंदबाज के ऊपर आता हुआ। लेग स्टंप के बाहर भटके आकाश और फिर से एक बार यहां पे 2 रन मुफ्त के भेंट के रूप में मिलते हुए, और इन 2 रनों के साथ रनों की संख्या 41 रन। 9 रनों की और जरूरत जीतने के लिए और 7 गेंदें शेष अभी भी बची हुई है। 7 गेंदों में 9 रन। मजेदार मैच। आकाश पुरजोर कोशिश कर रहे हैं। आकाश अपना 100% यहां पे एफर्ट लगाते हुए और अपने कौशल्य और अपनी कलाकृति का इजहार करने की कोशिश कर रहे हैं, मगर जितना 100% वो एफर्ट लगा रहे हैं, उनके संग सहकारी, उनके अन्य खिलाड़ियों ने भी यहां पे साथ देना बेहद जरूरी। फुल टॉस गेंद कर गए, एक गलती और इस गलती का माफी बिल्कुल नहीं मिलेगी। जैसे ही फुल टॉस गेंद दिखी, आओ देखा ना ताओ, अक्रॉस द लाइन आड़े बल्ले से जोरदार धमाका किया और गेंद को पहुंचा दिया है मिड विकेट सीमा रेखा के बाहर। 6 रन। और इस छक्के के सहायता से देखिए मैच में एक जो हवा क्रिएट हुई थी, गुब्बारे में जिस तरह से हवा होती है और उससे जिस तरह से हम पिन लगाकर फोड़ते हैं और एक ही झटके में हवा निकल जाती है, उस तरह से इस मैच की हवा निकल गई है, क्योंकि अब जीतने के लिए मात्र 3 रनों की जरूरत। बचे हुए 6 गेंदों में क्या यहां पे 3 रन बचा पाएंगे और इस मैच को जीतेंगे। हालांकि इसे एक मौका समझकर अगर गेंदबाज अच्छी गेंदबाजी करते हैं तो जिंदगी भर के लिए यह मैच याद हो सकता है, याद रह सकता है। और ये चुनौती स्वीकार की है गेंदबाज संतोष दक्षिकर ने। संतोष दक्षिकर के ऊपर बड़ी जिम्मेदारी है, मगर यहां पे हीरो बनने का भी मौका है। आपकी सोच पॉजिटिव होनी जरूरी है।
आप आपसे कहते रहे कि हाँ हम ये मैच जीत सकते हैं, मैं इस मैच को जितवाऊंगा, तो ही ये मैच जीत सकते हैं। आपकी सोच के ऊपर निर्भर होगा। जब आप सोचोगे तो ही पॉजिटिव काम कर सकते हो। मगर इस मरतबा थोड़ी सी हाफ ट्रैकर गेंद बैकफुट पर जाकर जयेश राजभर ने खेल दिया डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमारेखा के बाहर 6 रनों के लिए। और इसी के साथ अचानक मित्र मंडल पुरस्कृत हाशिवरा टीम ने इस मैच को आसानी के साथ जीत लिया है। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक। आणि या सामन्यामध्ये